इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशभरात काँग्रेससाठी सहानुभूतीची लाट पसरली होती। मात्र महाराष्ट्रातील एक मतदारसंघ असा होता की ज्याच्यावर याचा कोणताही परिणाम झाला नाही, कारण त्या ठिकाणी शेकापचे नेते निवडून आले होते। तो मतदारसंघ म्हणजेच रायगड, जो आधी कुलाबा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा। पूर्वीपासूनच रायगडातील अलिबाग पेण मतदारसंघात शेकापची ताकद जास्त होती, मात्र हळूहळू शेकापचे वर्चस्व कमी होऊ लागले। पण या निवडणुकीत शेकापचा बुरुज पूर्णतः ढासळला। शेकापचे शिलेदार महेंद्र दळवी यांनी बुरुजला सुरुंग लावला असून आतापर्यंत पाटील कुटुंबातील 4 जणांचा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पराभव केलाय। विधानसभा निवडणुकांमध्ये शेकाप हा आपली रायगडमधील अस्तित्वाची लढाई हरला, त्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे। त्यात अलिबाग हा शेकापचा बालेकिल्ला, तेथे शेकाप आपले अस्तित्व टिकवेल अशी आशा होती। मात्र हा बुरुजही या निवडणुकीत पुन्हा एकदा ढासळलाय। दळवी यांनी 2006 ला शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। 2011 साली जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापने जयंत पाटील यांचे पुत्र नृपाल पाटील यांना थळगणातून उमेदवारी दिली होती। त्यांच्या विरोधात दळवी यांनी निवडणूक लढवली। नृपाल पाटील यांचा 2081 मतांनी पराभव केला। 2014 मध्ये राष्ट्रवादीतून दळवी शिवसेनेत जात विधानसभा लढवली, मात्र कमी फरकाने त्यांचा पराभव झाला। मात्र 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून पुन्हा रिंगणात उतरले। त्यांच्या विरोधात शेकाप तर्फे सुभाष पाटील होते। दळवी यांना 32,000 मतांनी त्यांचा पराभव केला। शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढवत होते। जयंत पाटील यांना अवघी 12 मते मिळाली, त्यांचा पराभव झाला। यामागे महेंद्र दळवी यांची रणनीती कामी आली। 2024 विधानसभा निवडणुकीत शेकाप तर्फे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना उमेदवारी देण्यात आली होती। शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली। या निवडणुकीत दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांचा 29,000 मतांनी पराभव केला। पाटील कुटुंबियातील 4 जणांना निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी पराभूत केले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।